किती आपलं मन असं तयार होतं ना. काकणातीचा 15 दिवसाचा झाला गणाधीशाचा आज आपण महंत लक्षण आणि उत्तम पुरुष हे दोन पूर्वी पाहिलेलेच समास आणि त्याच नावाचा आज आपण उत्तम पुरुष समास पाहणार. पुन्हा असं झालं की एकच विषय पुन्हा का समर्थ सांगताय तर मागच्या वेळेस लक्षणं सांगून झाली आहेत आणि आता त्या लक्षणांनी युक्त असणारी व्यक्ती तिचं वर्णन समर्थ करणार. पण समर्थांना जो महंत अपेक्षित आहे तो समर्थांचा महंत कसा आहे तर तो आध्यात्मिक पुढारी आहे. लीडर आहे, पुढारी आहे, पण तो आध्यात्मिक पुढारी आहे. आपल्याला जो आता पुढारी माहिती असतो तसा नाही आहे. आध्यात्मिक पुढारी म्हणून त्यांनी महंताला तयार केलाय. आपण पूर्वी 11व्या दशकामधला एक समास महंत लक्षणांचा पाहिलाय की तो महंत कसा असायला हवा. समर्थ वर्णन करतात की त्या महंतांचा आदर्श राम आहे. त्यामुळे रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महंतांनी काम करावं. आणखीन कसं आहे तर त्या महंताचं पण व्यक्तिमत्व फुललं पाहिजे. जसं एखादं कमळ सुयोगला की सर्व बाजूंनी फुललेलं आपल्याला दिसतं तसं या महंताचं व्यक्तिमत्व सगळ्या बाजूनी फुललेलं असलं पाहिजे. असं विकसित झालेला स्वतः महंत की त्याचा आपोआपच उर्वरित सगळ्या लोकांवरती चांगला परिणाम होतो. अशा अर्थाने समर्थांनी महंत लक्षण सांगितले. त्या महंताच्या कर्तबगारीवर आपोआपच चांगली माणसं त्याच्या भोवती गोळा होतात. म्हणजे एखादा महंत असेल की निस्वार्थी प्रेम करणारी खूप माणसं त्याच्या भोवती येतात असं होतं. म्हणजे तो महंतांनी पण सर्व प्रकारे लोकांना आपलंसं करावं ही तो गोष्ट खाली आहेच. लोकांना सन्मार्गावर आणावं, त्यांच्या काही अडचणी असतील त्या दूर कराव्या, त्यांचं कल्याण होईल असाच त्याचा सारखा विचार असावा ही महंताची बाजू झाली. पण आपोआपच त्या महंतामुळे लोकही सगळे त्याच्या भोवती गोळा होतात असं दिसतं. असं हे महंत लक्षण आपण पूर्वी शिकलो. उत्तम पुरुष लक्षण पण आपण 12व्या दशकातला 10वा समास पाहिला. तेव्हा ती लक्षणं पाहताना म्हणजे तो समास सगळा योगी पाठ करावा असा आपण विचार केला होता. समर्थ सुरुवातीपासून आपण यथेष्ट जेवणे, उरले अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आता हे उत्तम पुरुषाचं काय उत्तम नागरिकाचं लक्षण आहे की आपल्याला हवं तेवढं जरूर खावं पण वाया घालवू नका. हे आजही त्याही वेळेला असं होतं आणि अशी सुरुवात समर्थाने केली. उत्तम माणूस उत्तम पुरुष कसा असावा. पण एवढ्या पुरतंच आहे तर तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याची ज्ञानजनांचं सांगावे, तरतेन बुड मेदावे बुड तयासे असं पण सांगितलं की जसं आपण अन्नाबाबतीत म्हणतोय तसं ज्ञानाने पण आपण तृप्त व्हावं. आपल्याला जे जे काही माहिती येते ते इतरांना द्यावं. जे कोणी बुडता आहेत त्यांना तरवावं, त्यांना वाचवावं अशा प्रकारचा विचार समर्थांनी उत्तम पुरुष लक्षण सांगताना सांगितलं. आणि हे उत्तम पुरुष असणं एखाद्या समाजामध्ये ही काही तशी वाटणारी सोपी गोष्ट नाही आहे. त्या उत्तम पुरुषाला खूप सहन करावं लागतं. दुसऱ्याचे दुःख जाणावे, ऐकवलं तरी वाटवलं घ्यावे, ऐकावं दुसऱ्याचं नाही तर त्या आपल्यासारी होणार. म्हणून समर्थ त्या उत्तम पुरुष लक्षात सांगतात की दुसऱ्याचं दुःख जाणावं, दुसऱ्याच्या सुखात सुख पाहावं, दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यावं असं वारंवार सांगून त्या उत्तम पुरुष कसा असायला हवा याचं वर्णन केलं. इतकंच नाही तर पुढे ते सांगतात की प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये, अगदी प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचा उत्तम पुरुष असतो आणि त्यामुळे ते कालावधी असा पुढे सरकतो आणि आपल्याला समाज चांगला प्रगतीशील होतो असं आपल्याला दिसतं. सगळं दुसऱ्याचे अंतर जाणावं, अंतर जाणं मन जाणावं, दुसऱ्याचे अंतर जाणावे, दुसऱ्याचं मन जाणावं, त्यानुसार वर्तावे, त्याप्रमाणे आपलं आचरण असावं. नाहीतर गडबड होईल. आपल्याला लिडरशिप घ्यायची आहे ना, आध्यात्मिक पुढारी पण घ्यायचं आहे तर पुढारीपणाला दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळलं पाहिजे. किंवा उत्तम पदार्थ दुसरे असं द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. समर्थ म्हणा की उत्तम पदार्थ दुसरे इथेच आपण अडतो. उत्तम पदार्थ दुसऱ्याचं द्यावा. आपण उत्तम काय ते आपल्याजवळ ठेवतो, आपल्याला जे कमी आवडलेलं असतं ते आपण दुसऱ्याला देतो. मी गमतीला नेहमी म्हणायचे, आम्ही दोघी बहिणी, मोठा भाऊ आमच्याकडे आधी जिच्याकडे यायचा तिच्या समोर 2 साडी टाकायचा भाऊ बिजेला आणि तुला आम्ही ती घे उरलेली तिला असं म्हणायचा. आता धाकटी बहीण म्हणायची आत्ता मी ही घेतीये पण मी ताईला सांगणार आहे, कदाचित मला नंतरही आवडेल. खरं तर डिझाईन वगैरे सगळं सारखंच असायचं, कुठेतरी रंगामध्ये बारीकसा फरक, बाकी काहीच. पण तरी उत्तम पदार्थ दुसऱ्याचं द्यावा हे की आपण सहज नाही करू शकत.
आणि समर्थ आपल्याला सांगतात शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा. संसार आपल्या संसारामध्ये इतकं सावधपण असायला हवं. आणि ते करता करता आपल्याला स्मरण असायला हवं की मरणाचे स्मरण असावे. कारण असं आहे की आपण काही आयुष्याचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. तर आपलं हे कार्य पुढे चालू ठेवायचं असेल तर आपण अवचित मरू न जाणे त्याने हरिभजन कोणी करावे. पुढे जर चालू ठेवायचं असेल तर हे सगळं कार्यान्वित राहील कसं याची पण आपण काळजी घ्यावी. हे सगळं आपल्याला 12व्या दशकात समर्थाने शिकवलं आहे. शिकवता शिकवता आपण असं चिमोटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपुल्यावर दुसऱ्याला ओळखीत जावे असं पण म्हटलं की जे जे आपल्याला दुःखदायक असतं, आपल्याला कष्टदायक असतं ते इतरांना नसतं का. तर आपण आपल्यावरून दुसऱ्याला समजून घ्यावं. आपल्या पुरुषार्थ वैभवही दुसऱ्याचं सुखी करा. आपण दुसऱ्याचं सुख ओळखायचं ते कशातून, तर आपल्या पुरुषार्थाने दुसऱ्याचं कसं कल्याण होईल याचा विचार करा. थोडा आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याचं कल्याण होईल असा सारखा आपला प्रयत्न असावा असं समर्थाने आपल्याला सांगितलं. आणि ते सांगता सांगता निस्फुरत आहे आपुली प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी. पुढारी पण घेतलाय तो काही न मागावे शिष्यासी. ही ओळी वाचल्या की असं वाटतं काय सध्या चाललंय याला दिल्याशिवाय काही करताच येते. कुठलं परमिट मिळवायचंय, परमिशन मिळवायचे काही पहिलं त्यांच्याकडे द्यायला लागतं. परवा सहज विषय झाला गडकरी आम्ही आलो तेव्हा काही दिसतच नाही बदल केलेला. इतके दिवस गडकरी बंद होतं केलं काय असं वाटलं आपल्याला. एक खुर्च्या बिच्या बदलल्या बारीक सांगितलं आणि आकडा काय कोटी कोटीच आहे, गेले कुठे पैसे हे असं सगळं घडतं. त्यामुळे असं हे वाचलं की आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी. कुणाहीकडे काही मागू नये, आपल्या पुरुषार्थामुळे दुसऱ्याचं सुखी करावे. हे असं आपल्याला बघायलाच मिळत नाही. आता ते सगळं 350 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं पण आज आपल्याला समर्थांच्या या सगळ्या सांगण्याप्रमाणे कोण वागला त्याच्याबद्दलची माहिती या समासात आजचा जो उत्तम पुरुष आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. होतं असं की आता आपल्या सगळ्याच्या लक्षात आलंच आहे की हा समाज शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे की समर्थाला जसा जसा हा महंत हवा होता, जसा जसा हा उत्तम पुरुष हवा होता तसा कोण होता तर महाराजांचं वर्णन या समासात समर्थ करतात. म्हणजे खरं तर ते त्यांचे शिष्य म्हणायचे पण शिष्य असून सुद्धा त्या दोघांमध्ये असं काही एक वेगळं नातं होतं. कारण शिवाजी महाराजांना समर्थ रामाचा अवतार मानायचे आणि समर्थ रामाचे शिष्य आणि म्हणून त्याला असं वाटायचं की हा गुरु पण आणि शिष्य पण रामाचा अवतारच आहे ना. असं ते काहीतरी वेगळंच नातं या दोघांमध्ये होतं आणि त्यामुळे त्या दोघांच्या मनात एकमेकांमध्ये अत्यंत आदराचा आणि प्रेमाचा भाव होता तो आपल्याला जागोजाग दिसेल. आत्ता 2 दिवसापूर्वी आपल्या श्रीराम व्यायामशाळेच्या प्रांगणामध्ये तेवढं मोठं महाराजांचं सगळ्या प्रकारचं प्रदर्शनी लावलेली होती. ती बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की खरंच 400 वर्षापूर्वी हा राजा होऊन गेला म्हणून आज आपण आहोत, नाही तर आपली काय परिस्थिती असते कळलं नसतं. याच्यामध्ये समर्थाने जसं शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे तसं अफजलखानाचं पण वर्णन केलं आहे. थोडं केलं आहे की असुरी ही कशी असते त्याचं पण वर्णन केलं आहे की अफजलखान कसा होता अत्यंत अधम असणाऱ्या या अधम पुरुषाचं पण वर्णन केलं. इतकंच नाही तर या अफजलखानाच्या वधानंतर समर्थाने शिवरायाच्या कर्तृत्वाचं आणि पराक्रमाचं वर्णन केलं आहे. आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे की धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणारं देणे ईश्वराचं. हे ईश्वराचं देणं आहे, ईश्वर हे करतो. आपण गीतेमध्ये वाचतो यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असं युगायुगांमध्ये भगवंत करतोच, ते ईश्वराचं देणंच आहे. त्यामुळे हा राजा ईश्वराने आम्हाला दिला अशा प्रकारची एक समर्थाची भूमिका त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि मग या समाजाची सुरुवात करताना की असा जो नेता आहे, असं ज्याच्या जो काही मोठं पद आहे महत्वाचं, हे पद असणाऱ्या माणसावर जबाबदारी असते आणि जबाबदारीचं पद भूषवणारी जी व्यक्ती आहे तिने सावधपण कसं ठेवावं याच्यासाठी ते सांगतायत की अंतर तर चांगलं शुद्ध स्वच्छ असावंच. त्यात आपण आधीच्या लक्षणांच्या वरून पण पाहिलं. पण त्याबरोबर बाहेर पण आपलं जे पद आहे त्या पदाप्रमाणे आपलं वस्त्रभूषण आपल्या पदाला शोभतील अशी असावी. समर्थ वर्णन करताय का खरं म्हणजे स्वतः देशभर हिंडले भगवी कपड्यांमध्ये
पण राजाला ते सांगताना सांगणारे तुझं पद जबाबदारीचं आहे, त्यामुळे तुझं बाह्य रूप सुद्धा अत्यंत देखणंच असलं पाहिजे. राजा आहेस तो, त्यामुळे चातुर्य वगैरे सगळी आतली गोष्ट आहे ती तुझ्या कर्तबगारीतून कर्तृत्वातून वागणुकीतून दिसणारच आहे. पण बाहेरचं सुद्धा तुझं देखणं रूप हे वस्त्रभूषणाने साधेच असलं पाहिजे. म्हणजे आपण महाराजांची नुसती मूर्ती आठवली तरी आपल्याला असं दिसतं की ते त्यांचं जे सगळं रूप आहे, किंवा महाराज काय आज मोदींच्या कपड्यांवरती इतकी टीका होती. जगभर हा माणूस जातोय, त्याची काही प्रतिमा आहे तर त्यांनी चांगलं असलंच पाहिजे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर गेल्या 10 वर्षात मोदी जॅकेटाची फॅशन आली ना हो, त्याच्या आधी कुठे होते. त्यामुळे त्या पदावर असणाऱ्या माणसांनी कसं राहिलं पाहिजे हे समर्थ सुरुवातीलाच आपल्याला सांगतायत. आणि खानाला भेटायला जायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही कसं असलं पाहिजे. त्या खानाला भेटायला जाण्याची जी जबाबदारी घ्यायची होती ती सगळी सांगितली. त्याचे आपल्याला वागणं वगैरे दाखवतात आणि काय घडणार आहे याची काही कल्पना नाही. आणि काय काय जे घडेल त्याला आपली तयारी सगळी पाहिजे. ही जी तयारी करून घेतली होती त्याबद्दल समर्थांनी सुरुवातीच्या काही ओळ्यांमध्ये आपल्याला ते पण सांगितलेलं. एकीकडे आपल्याला दिसेल की समर्थ म्हणतात की पुन्हा पुन्हा संधी येत नाही, त्यामुळे ही संधी आली त्या संधीचा फायदा घ्यायचा. तू राजा आहेस त्यामुळे राजांनी संधीचा फायदा घेतलाच पाहिजे. ती संधी आजची गेली तर गडबड होईल. त्यामुळे अफजल खानाच्या वधाची खरोखरच समर्थांनी तयारी कशी करून घेतली असेल हे आपल्याला नुसत्या या ओव्यांच्या आधारे कळतं. समर्थांच्या चरित्राचा विचार केला तर पहिली 36 वर्ष आपल्याला माहिती आहे बालपण साधना देशपर्यटनामध्ये गेली. पण पूर्ण 1644 ते 1680 महाराजांच्या मृत्यूपर्यंत 36 वर्ष समर्थ शिवाजी सावलीसारखे एकमेकांबरोबर होते. नेमकं कुठे काय चाललेलं आहे या सगळ्याची तयारी जणू काही समर्थ त्यांची करून घेतली ते असं आपल्याला दिसेल. सगळं म्हणजे एकीकडे न्याय नीती धर्माचं आचरण व्हावं ही तर गोष्ट होतीच. कशाही पद्धतीनं आपल्याला काही करायचं नाही आहे, करायचं आहे न्याय नीती धर्माचंच आचरण. पण ते करताना सावध पण असलं पाहिजे. कोणी आपल्याला फसवलंय किंवा आपण फसवले गेलोय असं आपल्याला होता कामा नये. मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली. आपल्याला माहिती आहे की रामानं पण वालीचा वध केलाच केला. किंवा गीतेमध्ये आपल्याला हा सूर्य हा जयद्रथ काय किंवा नरोबा कुंजरोबा काय हे प्रसंग काय सांगतात की भगवंतांनी आलेल्या संधीचा फायदा घ्यायला सांगितलेला आहे. ती गोष्ट समर्थ महाराजांना सांगतात की आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा. कृष्णाने अर्जुनाकडून कर्णाचा वध करवलाच. तिथे तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म असं विचारलं त्याने की तू कैलास तुला धर्म आठवला नाही आणि आता तुला धर्म आठवतोय का. त्यामुळे त्याच्याशी शत्रूशी त्याच पद्धतीने वागलं पाहिजे ही समर्थांनी महाराजांना गोष्ट सांगितली. त्याचं पण सुरुवातीला वर्णन आपल्याला कळेल की योग्य पद्धतीनं न्यायनीतीचंच आचरण. पण समोरचा जर आपल्याला फसवत असेल त्रास देत असेल तर आपण पण त्याच पद्धतीने गेलं पाहिजे असं समर्थ सांगतात. आणि त्याबरोबर सांगतात की ईश्वर सत्याचा पाठीराखा असतो. आपण असं वागलो म्हणून ईश्वर आपल्याला दोष देणार नाहीये. म्हणजे भगवंताच्या ह्याच्यात आपण पाहिलं की उत्तरेचा हे जिवंत होईलच कारण मी कधी खोटं बोललो नसेल तर. आता हा का कधी खोटं बोलला नाही का, पण त्याआधी खोटं कशासाठी बोलला याच्यावर त्याचा तो खोटेपणा अवलंबून आहे. म्हणून समर्थ ईश्वर सत्याचा पाठीराखा आहे. तुम्ही जे आचरण करता ते कशासाठी आहे, दुसऱ्याच्या हितासाठी तुम्ही हे करताय, न्यायनीतीचं आचरण करताय तर ईश्वर तुमचा पाठीराखा राहील असं ते महाराजांना सांगतायत. आणि विशेष करून शिवाजी महाराजांना तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे याची आठवण करून देतात. ती तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे पण आपलं चाणाक्ष पण असलं पाहिजे. सभोवताली आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे तर प्रसंगावधानाने आपला पराक्रम दिसेल, नाहीतर आपली गडबड होईल. जराही गाफीरपणा जराही बोंगळपणा समर्थाला मान्य नाही. अशा सगळ्या प्रस्तावनेचा विचार या समासामध्ये आपल्याला दिसेल. पहिल्या 6 अवल्यांमध्ये अफजल खानाच्या वधाची जणू काही तयारी समर्थाने करून घेतली असं दिसेल. एकंदर असं होतं ना की तसं पाहायला गेलं तर महाराजांच्या जवळ सगळी गुणसंपदा होती. जसं गीतेमध्ये 26 गुण दिलेले आहेत 16व्या अध्याय. त्या गुणांची एकत्रितरित्या आपल्याला कुठे दिसतील तर खरंच महाराजांजवळ दिसते असं आपल्याला दिसेल की सगळी गुणसंपदा महाराजांना देऊनच भगवंतांनी जन्माला घातलेला आहे. असं असलं तरी सुद्धा समर्थ त्याला सांगताय की गाफीलपणा नाही सांगणार. किती महाराजांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे ते आपल्याला दिसेल. तर महाराजांसुद्धा सगळं काम काय आहे, सर्वभूत हिते रता, सर्व भूत मात्रांच्या हिताचं कल्याणाचंच करणारा
असं सर्वभूत हिते रताः आहे किंवा बहुजन हिताय बहुजन सुखाय असं त्याचं ब्रीद वाक्य आहे. अशा महाराजांना समर्थ काही सल्ला देणार आहे आणि त्याप्रमाणे राजकारण करायला सांगितलं. राजकारणाचा समाज पण आपण शिकलोय. 11व्या दशकामध्ये एक समाज राजकारण निरूपणाचं शिकलो आहे आणि राजकारण कसं करावं हे पण समर्थांनी त्याच्यात सांगितलं आहे. खरं तर समर्थ भक्तीचा ग्रंथ लिहित आहेत. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव असं सांगतात ना, पण इथे मात्र ते आपल्या सांगतात मुख्य हरिकथा निरूपण बरोबर आहे, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषय. असं समर्थांनी राजकारण निरूपणात सांगितलं की अत्यंत सावधानतेने आपल्याला प्रत्येक गोष्ट करायला हवी. राजकारण बहुत करावे परंतु कळोची न देणावे, काय कोणाला समजलं नाही अशा पद्धतीने राजकारण करावं असं समर्थांनी राजकारण निरूपणामध्ये सांगितलं. आणि शिवाजी महाराज तंतोतंत त्यांचं पालन करतात आपल्याला दिसेल. खरोखर असं कृष्ण आणि अर्जुन, वशिष्ठ आणि राम किंवा याज्ञवल्क्य आणि जनक, तसं समर्थ आणि शिवाजी अशा जोड्या आपल्याला दिसतील की त्या वेळेला त्यांना जसं शिकवलं गेलं ना तसं समर्थाने महाराजांनी इथे शिकवलं असं दिसेल. आणि ह्याला धर्मस्थापना म्हणायचं. वेगळी धर्मस्थापना नाहीच आहे की आमच्या लोकांच्या कल्याणासाठी लोकांना एकत्रित करून तुम्ही कसंही 750 वर्ष यवन आमच्यावर सत्ता गाजवत आहेत आणि आम्हाला राज्य करताच येत नाही असं आमचं पक्की खात्री झाली की आमच्यावर कोणीतरी परकीयांनीच राज्य करायचं, आम्ही राज्य करायला नालायकच आहोत अशीच आमची जणू की आमच्यावरती संस्कार 1, 2, 750 वर्षांनी. ही जी काही लोकांच्या मनातली भूमिका होती ती बाजूला करायला किती कष्ट पडले असेल की अरे तुमचं राज्य असू शकतं, तुम्ही तुमचा राजा तयार करू शकता. आणि हे काम संत मंडळीने अगदी ज्ञानेश्वरांपासून महाराज समर्थांपर्यंत अनेकांनी केलं असं आपल्याला दिसेल. आणि आत्ता म्हटलं तसं की ईश्वराचं देणं आहे, त्यामुळे खरोखरच त्या युगामध्ये त्या काळामध्ये त्या ठिकाणी भगवंत अशा प्रकारची माणसं निर्माण करतो. म्हणून आपल्या समोर निश्चयाचा महामेळ, बहुत जणांचा आधार, असा पुष्कळ जणांचा आधार म्हणून महाराजांना 15 ओव्या समर्थांनी देणे ईश्वराचे अशा नावाने दिलेले आहे की हे सगळी ईश्वराची योजना आहे. ईश्वराच्या योजनेनं महाराजांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला. जिजामातेने इच्छा व्यक्त केली आणि थोडं केली की मला जो पुत्र होईल तो हे यवनांचा राज्य घालवणाराच झाला पाहिजे अशी वेळी तिने देवी पुढे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना कशी फळायला आली हे आपण सगळं पाहिलं. आता हे सगळं जे की आहे म्हणजे खरं तर शंभू राजाला पत्र दिलं आहे समर्थाने की महाराजांचं वर्णन करणार म्हणजे आपल्या वडिलांचे गुण सांगणारं, वडिलांचे सद्गुरू मुलाला पत्र लिहून कळवतात. काय भाग्य आहे की त्यांना तुझे वडील कसे आहे, तुझे एकट्याचे नाही आहेत तर आमच्या महाराष्ट्राचा तो राजा कसा आहे असं 15 ओव्यांमध्ये फार सुंदर वर्णन करतात. मला ते करताना ना एखादे वडील मुलाबद्दल बोलावे म्हणजे वडिलांना काय मुलाच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक असतं. राजाचे कैसे चालणे, कैसे बोलणे, राजाचे संधी देणे कैसे असे. आता हे तर किती आहे ना की एखादे वडील मुलाचं कौतुक करतात, लहान बाळाचं कौतुक करतात. अशा पद्धतीने समर्थांनी महाराजांचं कौतुक केलं. महाराजांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींबद्दल समर्थांच्या मनामध्ये अत्यंत प्रेम आहे असं आपल्याला दिसेल. आणि खरं आहे की महाराजांच्या हृदयात समर्थ आणि समर्थांच्या हृदयात महाराज हे काही आपण वेगळं करूच शकत नाही. म्हणजे दिसायला 2 व्यक्ती आपल्याला आहेत पण त्या दोन्ही व्यक्तींचा आत्मा जोडपी एक आहे. अशा पद्धतीनं 36 वर्ष 1, 2 नाही 36 वर्ष तुम्ही दोघं जण राहिले. समर्थ हृदय या नावाचा ग्रंथ म्हणजे समर्थ हृदय ज्याला म्हटलं जातं, शंकर श्रीकृष्ण देव डोळ्याचे यांना समर्थ हृदयच म्हटलं जातं. आणि त्यांनी जे समर्थांचं चरित्र लिहिलं ते समर्थ हृदय नावानेच लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलं की 2 नव्हतेच, हे 2 वेळी जवळ एकच होते. दिसायला 2 व्यक्ती होत्या परंतु त्या म्हणजे महाराजांच्या मनात काय चाललंय ते समर्थांना शब्दात न सांगता कळायचं. समर्थांना नेमकं काय हवंय ते महाराजांना कळायचं. आणि खरंच महाराजांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला दिसतं की समर्थांनी केवढी मदत केलेली. मग आग्र्याहून सुटकेसारखा विषय असू दे, अब्दुल खानाचा वध असू दे, कुठलीही गोष्ट घ्या आपल्या लक्षात येईल की समर्थांच्या मागे शिवाजी महाराजांच्या मागे समर्थांचं सावलीसारखं आहे ते उभे होते. आणि म्हणून मग अशी म्हटलं की ते रामाचा अवतार बांधत असल्यामुळे त्यांच्यातलं नातं पण असं जरा वेगळंच आहे. तुला कोणी कोणाचं गुरु म्हणायचं, कोणी कोणाला शिष्य म्हणायचं असा प्रश्न पण आहे. अशा वेळेला आपल्याला दिसतं की ते वयाने लहान आहे
आणि म्हणून समर्थ त्यांचे गुरु असं आपण म्हणतो. पण समर्थांच्या मनात राजाबद्दल असं प्रेम आहे की तो रामाचा अवतार आहे, म्हणजे माझ्या सद्गुरूंचा तो अवतार आहे. तर रामा इतकंच प्रेम समर्थांनी महाराजांवर केलं असं आपल्याला दिसेल. आणि याच्यात विचार केला तर इथे म्हणजे अहम ब्रह्मास्मी वगैरे आपण म्हणतो किंवा चारी वाक्य वेदांच्या 4 वाक्यांचा अर्थ वाटतो. इथे पण ते सांगतात की गुरु शिष्यांचं हे जे ऐक्य ते असं आहे, अहम ब्रह्मास्मी सारखं, तत्वमसी सारखं, की 2 नाहीतच. 4ही वेदांच्या महावाक्यांचा विचार केला तर समर्थ आणि सद्गुरू, समर्थ आणि शिवाजी महाराज या दोघांच्या बद्दल सांगता येईल की तत्वमसी असा विचार त्यांनी आपल्याला केलेला दिसतो. पहिल्या ज्या 6 आत्ता म्हटलं तसं अफजलखानाच्या वधाच्या ओव्या आपण पाहिल्या, म्हणजे पाहू. त्याच्यामुळे त्यांनी शरीर वस्त्रभूषण किंवा अंतर कसं छान ठेवावं. अंतर छान ठेवणं ठीक आहे, पण बाह्य गोष्टी पण कशा छान असाव्यात, कसा विवेक करावा, कसं विचार करावा, कसं राजकारण करावं, कसं लोकांच्यामध्ये राहावं, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला पहिल्या 2 ओव्यामध्ये सांगितलं. वस्त्रालंकारांनी आपलं शरीर नटवलं, पण तितकंच अंतर्यामी पण नटवलेलं असावं. पण दोन्ही गोष्टी करणाऱ्या पुढारी पण करणाऱ्या दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत असं सांगितलं. मग अशी म्हटलं की अफजलखानाच्या म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचं पण वर्णन समर्थांनी 2च ओव्यात केलंय, पण 3, 4, 5 या ओव्यांमध्ये समर्थांनी अफजलखानाचा पण विचार केलाय की तो कसा, ही असुर प्रवृत्ती कशी असते. शब्द नाव नसलं घेतलं तरी देखील ते अफजलखानाचंच वर्णन आहे की सगळी कशी आहेत, अत्यंत हेकट असतात, तोंडाळ असतात, अत्यंत अहंकारी अभिमानी असतात, गर्विष्ठ असतात आणि त्यांचा न्यायनीतीशी काही संबंध नसतो. अशी असुर मंडळी असतात. तर हे सगळं अफजलखानाचंच वर्णन त्यांना करायचं होतं. आणि अशी बेभरवशी लहरी पापी यांच्या शब्दांवर जराही विश्वास ठेवायचा नाही, अशा प्रकारचं समर्थक समाजात ते राक्षसच आहे. तर या लोकांवरती जराही विश्वास ठेवायचा नाही. पुढे 6 ते 12 ओव्यांमध्ये त्यांनी महाराजांना सांगितलं एकतर्फी नियमांचं पालन करायचं नाही. समोरचा कसा आहे त्याप्रमाणे नियमांचं पालन करायचं, किंवा अति सर्वत्र वर्जावे, हटनिग्रही न बनावे विवेकी पुरुष. विवेक जागृत ठेवा, कुठल्याही प्रकारचा हट्ट धरायचा नाही, पण विवेकाने वागायचं. प्रसंग पाहूनच आला, काय प्रसंग आहे सगळं तसं वागावं. कारण राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, त्या घटनांचे परिणाम लक्षात घ्यावे आणि त्याप्रमाणे आपण वागावं. फार मोठा हट्ट धरायचा अशातला भाग नाही, परंतु आपल्या आपापसात कुठे फूट पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे वागावं. आपला एकच संध असला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी महाराजाचं चरित्र वाचलाय, त्यामुळे अफजलखाना वधाच्या गोष्टीच्या वेळी आपल्याला कळेल की काय तयारी होती, की नेमकं काय झालं की काय करायचं, काय झालं की काय करायचं, कुणी कुठे उभं राहायचं, कुणी काय, सगळ्या गोष्टी कशा तयार होत्या. जणू काही काय घडणार आहे आधीच कळलेलं होतं की काय, असं आपल्या सगळ्याला सुद्धा वाटेल असं होतं. त्यामुळे याचं वर्णन ते करतात. समर्थ म्हणतात की महाराजांना सांगतात की बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजाभवानी, पण तरी देखील म्हणजे तुम्हाला तुळजाभवानीचे खूप आशीर्वाद आहे, तुळजाभवानी तुमच्या पाठीशी अगदी आहेच आहे, बरोबर आहे, परंतु तरी देखील विचार पाहून कार्य करणे, तरी देखील कार्य प्रत्यक्ष तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे असे लहानी करदेईल खाटल्यावरी हे नाही चालणार की तुळजाभवानी आपल्या मागे आहे मग आपल्याला काही असं नाही. अत्यंत विवेकानं विचारानं कार्य करावं. म्हणजे इथे आपल्याला दिसतं तशी भोंगर श्रद्धा समर्थांना बिलकुल मान्य नाही आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. सतत सावधान राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणखी काही सूचना खरं म्हणजे देण्याची गरजच नाही. महाराजा आणि उद्या सूचना खरं म्हणजे पुरेशा आहे. पण समर्थांबद्दल इतकं प्रेम आहे आणि त्यामुळे काही वेळा असं असतं ना की आपल्याला माहीत असतं की हा नीट वागणारच आहे, तरी देखील आई मुलाला किती किती गोष्टी सांगते. आता हुशार झालाय, शाळा झालाय, मोठा झालाय, एकटा राहतोय, सगळं माहिती आहे, तरी देखील जाईपर्यंत बारीक बारीक किती सूचना आईला द्याव्याशा वाटतात केल्या. तसंच आहे सगळं. इतकं पुत्रवत प्रेम केलंय समर्थांनी महाराजांवर की त्यांनी समर्थांना शिवाजी महाराजांना इतक्या बारीक सूचना सारखे देत आहेत की आपला स्वदेश अभिमान जागृत राहायला पाहिजे आणि राजाने कसं वागलं पाहिजे. आज तू इतक्या जणांचा पोशिंदा आहेस तर तुझ्या नखाला पण धक्का लागून चालणार नाही आहे, त्यामुळे तुला कशी काळजी घेतली पाहिजे ते सांगतायत. हे सगळे मिलेंश माजलेले आहेत, त्यामुळे यांच्या ह्याच्यात जायचं नाही, अत्यंत सावधपणानं राहायचं आहे आणि विजय मिळवायचं. असं 12व्या ओळीपर्यंत समर्थांनी महाराजांना सूचना दिलेल्या आहेत. पुढे 13व्या ओळीपासून एकीकडे इतका रामावरती भरोसा आहे
की ईश्वर सगळ्याचा करता आहे हे तर नक्कीच आहे. आपण सगळं किती जरी केलं तरी करता करविता तो आहे, त्याच्या मनात आहे तेच घडणार आहे असं पण ते सांगायला हे करत नाही आहेत, मागे राहत नाही आहे. ते पण सांगतात ते 13 दिवाळीपासून ते आपल्याला सांगणार आहे तो ईश्वर आहे ना, त्याचा म्हणजे त्याच्यावरती भरोसा ठेवायचाच आहे. पण त्याच्यावरती भरोसा ठेवताना आपण हातपाय गाळून किंवा स्वस्त बसायचं नाही आहे. दोन्ही गोष्टी समर्थाने आपल्या सांगतात. तो ईश्वर ज्याच्यावर कृपा करतो ना त्याला त्या पुरुषाला बरोबर कळतं की त्या पुरुषाचं जीवन हे असं चांगलं होतंच. त्यामुळे आपण समजावं की अशा प्रकारचं काहीतरी विशेष कार्य ज्याच्याकडून केलं जात आहे त्याला ईश्वराचे आशीर्वाद आहेतच आहेत असं आपल्याला दिसून येतं. म्हणून न्यायाने, नीतीने, विवेकाने, विचाराने आचरण करावं. देव अशा माणसांनाच सहाय्य करतो अशी खात्री पण समर्थ आपल्याला देतात. आणि मग अशी एकदा ईश्वराची कृपा झाली की आपल्याकडून देवाला काही विशेष कार्य करून घ्यायचं असतं ते सहजपणानं आपल्याकडून तो करून घेतो. पण खबरदारीनं आपण केले जे प्रयत्न असतात, जे काही कठीण प्रसंग येतात त्या कठीण प्रसंगात आपल्याला ताऊन सुरू घेतलं जातं. कधी कधी ईश्वर सुद्धा आपली परीक्षा पाहतो असा पण विचार करावा. हे सगळं चाललेलं आहे, छान चाललेलं आहे, ईश्वराचे आपल्याला आशीर्वाद आहे, तुझ्या भावीचे आशीर्वाद आहे, अशा ह्याच्यात राहू नये. कधी कधी आपली परीक्षा पण घेतली जाते असं पण सांगायला काही पण सावध पण समर्थ देतात. असं काही समर्थांचं महाराजांना सांगणं आहे. इतका महाराजांवर प्रेम आहे, महाराजांबद्दल कौतुक आहे, पुतळ प्रेम आहे. ते सांगता सांगता त्याच्या यशकीर्तीबद्दल पण त्यांना खात्री आहे की घडणारच आहे बरोबर. त्यांच्या अशा उत्तम गुण पण त्यांना कळलेले आहेत. कशाचीही खरं म्हणजे महाराजांच्या गुणांना कशाची उपमा पण त्याला देता येत नाही. असं ते म्हणतात की तुझ्याजवळ सगळं आहेच, ईश्वराची कृपा पण तुला आहे, पण तरी देखील मला सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सगळं सांगतं. त्याच्यावर आपल्याला कळतं की एक वडिलांची भूमिका म्हणून समजत आहे आपल्याला सगळं सांगतात. देव मानणारी जी मंडळी आहेत त्यांचं आचरण कसं असतं याची आठवण आपल्याला पुन्हा ओळखणी करून देतात की जे आस्तिक आहे, ईश्वरा ज्याला ईश्वर जे मानतात त्यांचं आचरण विवेकाने विचाराने होतंच. पुष्कळ लोकांना ते आधार देतात. आपल्याला सगळ्यांना पाथरवटाला दगड फोडायला सांगितलं आणि दगड होता आणि कुठेतरी म्हणजे सद्गुरूंना सत्शिष्याबद्दल इतकी माहिती असते की याच्या मनात काय चाललं आहे ते बरोबर सद्गुरूंना कळतं. आणि क्षणभर असं समर्थाला वाटलं की एवढं सगळं किल्ल्याचं बांधकाम चाललेलं होतं. त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामामध्ये खूप मजूर काम करत होते, पाठोपाठ काम करत होते, निरनिराळी कामं चाललेली होते. एक सेकंदभर महाराजांच्या मनामध्ये ह्या सगळ्यांचा पोशिंदा मी आहे असं कुठेतरी क्षणभर वाटलं. आणि एक सद्गुरूंना कळलं, सत्शिष्याच्या मनात काय चाललं आहे ते सद्गुरूंना बरोबर कळतं. आणि सद्गुरूंनी तिथे अशी गोष्ट घडवली. एका पाठवट्याला बोलावलं, जवळ एक मोठा दगड पडलेला होता आणि म्हणाले हा फोड दगड. महाराजांना आश्चर्य वाटलं की अचानक काय झालं, छान बांधकाम चाललेलं आहे किल्ल्याचं आणि समर्थांनी असं का. पण समर्थांपणे काही बोलायचं नाही म्हणून तेही बघायला उभे राहिले. सगळे काम करणारी मंडळी पण बघायला आली की समर्थ का असं एक दगड का फोडायला सांगत. आणि त्या पाठवट्यात दगड फोडला, 2 तुकडे झाले. आतमध्ये खळगा होता, खळग्यात पाणी होतं आणि नंतर दोन्ही मारून बेडकी बाहेर आली. महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या मनात जो काही विचार आहे की मी या सगळ्यांचा पोशिंदा आहे तर नाही, ईश्वर सगळ्यांचा पोशिंदा आहे. आपण ईश्वराच्या सूचनेप्रमाणे कार्यरत. कुठेही एवढा असं जरी अहंकार येत असेल तरी गडबड होईल, पण मी काही सगळ्यांचा पोशिंदा आहे. तिथे कोणत्या दगडात पाणी गुंतून गेलं आणि कशी काय ती बेडकी जिवंत राहिली असं आपल्याला वाटेल. तर असं सगळं असतं. ईश्वर कृपेला आपण पात्र झालं, आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म करून घ्यायची त्याची इच्छा आहे एवढं मानावं, आपल्याकडे त्याचा अहंकार घेऊन नाही. हे सगळं तुम्हा आम्हाला सांगण्याचं कारण आपण प्रापंचिक आहोत. समर्थांच्या समोरचं म्हणतं की प्रापंचिक नाही आहे, लहान आहेत. पण लहान असले तरी त्यांना आणि आपल्या सगळ्यांना प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे सावधपण आपल्याला लागतं. हे फक्त शिवाजी महाराजांना सांगण्यापुरतं नाही आहे. महाराजांना तर सावधपण सांगितलंच आहे, पण समर्थ समोर असल्याला तुम्हा आम्हाला पण सांगणार आहेत ना. म्हणून ते आपल्याला सांगतात की हे सावधपण प्रपंच परमार्थ दोन्हीकडे पाहिजे. पुष्कळांचं पुष्कळ जो सोसतो त्यालाच ईश्वरी कृपा पात्र होते. आपल्यापुरतं आपण करतो का नाही होत. मी नेहमी वारंवार आपल्याला प्रसंग सांगते की जे काही पदं भूषवणारी मंडळी असतात ना, पुढारी मंडळी असतात ना, आपण आता 50 वर्ष तुम्ही आम्ही ठाण्यात राहतो. एक क्षणभर मी तुम्हाला जसं विचारलं की आपल्या महापालिकेमध्ये रांगेने कोण कोण महापौर झाले सांगावं, कोणीही सांगू शकला. का बरं,
एवढं मोठं पद होतं, आम्ही 50 वर्ष इथले नागरिक आहोत, मग आम्हाला का महापौर माहित नाही? याचं कारण ते पद असतं ना, ते तेवढ्या पुरतं असतं, ते हिताचं दुसऱ्याच्या जवळ असतं, ते लोक लक्षात राहतात. आणि मग ती संत मंडळी आपल्या का लक्षात राहतात? कारण संतांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही, संतांनी केलं ते दुसऱ्याच्या हितासाठी. म्हणून समर्थ सांगतात की अशीच माणसं ईश्वरी कृपेला पात्र होतात, की जे दुसऱ्यासाठी काम करतात, प्रपंच परमार्थ दोन्हीकडे सावधपण करतात, विवेकाने विचाराने प्रत्येक गोष्ट करतात. असा म्हणजे देवाचा काय म्हणायचं कैवार घेणारी मंडळी असतात, ती पुष्कळ लोकांना देव सांभाळतो, आपाप सांभाळतो. त्यामुळे मग असा जो आहे त्यांनी पण लोकांना सांभाळावं. आता समासामध्ये ब्राह्मणाला सांभाळावं असा पण उल्लेख आहे. लगेच टीकाकार असतात ते ह्या ओळीवर येतात, ब्राह्मणाला सांभाळावं, समर्थाने बरोबर जात. इथे काही जात वगैरे नाही. आता आपल्याला अनेकदा या गोष्टीची माहिती आहे की समर्थांना ब्रह्म जाणणारे आत्मज्ञानी जी मंडळी आहेत त्यांना लक्षात द्यावं. सगळ्या संतांबद्दल महाराजांच्या मनामध्ये आदराचा भाव होता. लहान होतं, तोरणा किल्ला पहिला जिंकला होता तेव्हा 12 वर्ष वय होतं महाराजांचं. आणि इतक्या लहान वयाला तोरणा किल्ला जिंकला म्हणजे जणू काही स्वराज्याचं तोरणच बांधलं. पण त्याच वेळेला शहाजीराजांना अटक केलं गेलं ना. 12 वर्षाचा मुलगा जिजाऊला त्याच्यापुढे प्रश्न आहे की इकडे स्वराज्य करायचं का आपल्या सौभाग्याचा विचार करायचा. आणि त्यामुळे तिने सगळ्या संत महंत त्या काळामध्ये होते ना, त्यांचे आशीर्वाद घ्यायला महाराजांना पाठवलं होतं. तर महाराजांच्यावर हा संस्कारच होता की या सगळ्या देवा ब्राह्मणांची म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्यांची संतांची काळजी घेणारे तेच ईश्वर कृपेला पात्र होतात. विवेक विचार ईश्वर कृपेला पात्र होतात. ते ईश्वराचे देणे अशा ज्या सगळ्या उभ्या आहेत त्याच्यामुळे हा विषय समेत आपल्या सांगतात. आता हे जे काही ईश्वराचे अवतार किंवा धर्मस्थापना ज्याला आपण म्हणतोय, हे पूर्वी झाले आणि आताही होतील, आताही आहे. मधून चांगली माणसं जन्माला ईश्वर घालतो आणि पुन्हा आपल्या सगळ्या धर्माला म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की एवढी परकीय आक्रमण आपल्या धर्माला झाली तरी पण आपला धर्म कसा काय टिकून आहे. त्याचं कारण आहे की ईश्वरी योजनेप्रमाणे मधून अशा प्रकारची मंडळी भगवंत जन्माला घालतो. ईश्वराची कृपा आहे आपल्यावर असं होतं. आणि ही मंडळी त्याच्यावर खूप मोठी विवेकशक्ती असते, त्याच्यावर खूप मोठी एक काय म्हणायचं तीव्र बुद्धिमत्ता असते. त्याच्या जोरावर ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आता ही जी काही विवेक विचार किंवा ही योजना किंवा आता म्हटलं तसं दोन्हीकडे प्रपंच परमार्थ दोन्हीकडे सांभाळावं लागतं. हे सगळं गुण एकत्रितरित्या असणारा कोणीतरी लीडर मिळावा लागतो. तर त्याला तो सगळा जो काही जनसमुदाय आहे तो त्याच्या मागे जाऊ शकतो. आणि खरं आहे साध्या सामान्य मावळ्यांना कोणी लष्करी शिक्षण दिलं होतं का हो? पण केवळ राजावरची जी निष्ठा आणि आमचा हा राजा आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून जी काही मनगटात त्यांच्या शक्ती आली त्या शक्तीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की खरोखर आहे की ईश्वरी योजनेने त्या महंताच्या त्या उत्तम पुरुषाच्या मागे अशी सगळी जनता जाते. एक हनुमंत बखर म्हणून आहे. या हनुमंत स्वामींच्या बखरीमध्ये या समासातल्या 12 ओव्या याचा उल्लेख मिळतो आपल्याला. म्हणजे राजगोरामध्ये उल्लेख म्हणून आपल्याला त्या कळल्या, पण हनुमंत स्वामीच्या बखरीमध्ये या 12 ओव्या आहेत. आणि त्यामुळे त्यांनी हनुमान बखरीत असं म्हटलेलं आहे की अफजल खानाच्या वधापूर्वी या समर्थांनी 12 ओव्या केल्या होत्या आणि मग नंतर ती भर घातली. म्हणजे अफजल खानाचा वध झाला आणि उर्वरित जो समास आहे तो नंतर या समासात त्यांनी भर घातली. असं ह्या समासाचं आपल्याला 2 भाग दिसतो. सुरुवातीला त्यांनी सावधपण कसं घ्यावं, अफजल खानाकडे जाताना काय करावं याचं वर्णन घेतं. त्यामुळे अफजल खान वधापूर्वीच्या ओव्या त्याच्यामध्ये आहे आणि शेवटच्या 10 ओव्या मात्र महाराजांचं अभिनंदन करणार म्हणजे अफजल खानाच्या वधानंतरच्या आहे. तर असं होतं 6 वर्ष समर्थ दासबोध लिहित होते म्हणजे काही बाकी काही करतच नव्हते असं नाही. किंवा आपल्याकडे असं आपण होतं की कधीतरी जुन्या गोष्टीमध्ये भर घातली जाते. तसं हा समाज पूर्वी लिहून झाला होता पण त्यावेळेला फक्त सावधानता कशी असावी एवढ्या पुरता होता. तोपर्यंत अफजल खानाचा वध झाला पण पुन्हा त्याच्यात त्यांनी भर घातली आणि नंतरच्या 10 ओव्या महाराजांचं मोठं कौतुक करणाऱ्या अभिनंदन करणाऱ्या दिले. अफजल खानाच्या वधाची तारीख पाहिली तर 1659 आहे. नोव्हेंबर महिन्याचे बरं का 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध झालेला आहे. त्या कालावधीमध्ये दासबोध लेखन चालू होतं. त्यामुळे घटना घडल्यानंतर स्वाभाविक आहे समर्थांना असं वाटणं आणि म्हणून त्याचं कौतुक कधी केलं आहे. तर देणे ईश्वराचे हे पादुपदर्शनाच्या ओव्या आहेत त्या सगळ्यामध्ये
त्याला झालेला आनंद आणि महाराजांबद्दलचं कौतुक. आणि इतकं सुद्धा सगळं करून महाराजांनी या सगळ्या गोष्टीचा जराही अभिमान धरू नये, या मिळालेल्या यशाने ओरडून जाऊ नये, हे पण सांगितलं आहे. हे सगळे तुमच्यातले जे गुण आहेत हे सगळं भगवंताचं तुम्हाला देणं आहे असं तुम्ही समजलं पाहिजे, हे समजता सुचवतात. एवढ्याशा यशानंतर जर उधळून गेलं तर नाही चालणार. म्हणून सोबत तेही सावधपणाने महाराजांना सांगतात. खरं आहे, माणसाच्या जीवनात यश पचवता येणं ही पण मोठी गोष्ट असते. यश मिळणं ही भगवत कृपा आहे असं सारखं माणसाने स्वतःला सांगितलं पाहिजे. मला यश मिळालं असं नाही, ईश्वराच्या योजनेमुळे यश मिळालं असं माणसाने म्हटलं पाहिजे. याच्यासाठी ना एक शुद्ध बुद्धी लागते. असं वाटणं ही काही सहज होणारी गोष्ट नाही. याला आत्मबुद्धी किंवा शुद्ध बुद्धी असं म्हणतात. आणि आत्मबुद्धी किंवा शुद्ध बुद्धी जी आहे ती स्थिर असते. पण तुम्हा आम्हा सामान्य मंडळींना ते यश मिळालं ते आपलं असतं ना, मग त्यावेळेला ती आपली बुद्धी स्थिर नसते. मला मिळालं, मी केलं असा भाव असतो. समर्थांचं जे सगळं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपल्याला अशा नित्याच्या व्यवहारात उपयोगी पडणार आहे. मी यश मिळवलं, मला यश मिळालं, माझ्यामुळे झालं असं जो आहे हे समर्थाला बांधलं आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी आहे. आणि समर्थांचं हे सगळं तत्वज्ञान व्यवहारात ज्यांनी पक्क स्वीकारलं ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यांना जे नेमकं वाटतं ते सगळं त्यांनी व्यवहारात केलं. आपण पण वाचतो तर व्यवहारात ते आपण 100% वापरत नाही. पण शिवाजी महाराजांनी समर्थांचं हे सगळं तत्वज्ञान 100% त्यांच्या जीवनामध्ये वापरलं आणि तो म्हणून त्याला जाणता राजा असं आपण म्हणतो. राजकारणात राजकारणासारखा प्रसंग असू दे किंवा खरोखरच जीवावर बेतणारे काही प्रसंग असू दे, महाराजांच्या जीवनातले कुठलंही घेतलं तरी देखील त्या वेळेला अध्यात्म भूमिका टिकवणारी गोष्ट महाराजांनी केली. म्हणून म्हणतात की त्यांची जी शुद्ध बुद्धी किंवा आत्मज्ञान किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते सगळं व्यवहारात पण तंतोतंत पालन करणारे हे जाणता राजा किंवा समर्थांनी उत्तम पुरुष असं नाव दिलं असे शिवाजी महाराज होते असं आपल्याला दिसतं. होतं असं की जिथे असं अशा प्रकारची शुद्ध बुद्धी किंवा शुद्ध ज्ञान किंवा आपण आता आत्मज्ञान शब्द वापरू, कारण किती जरी आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून की आपल्यावर असणारा जो काही महाराजांचा एक खरोखरच गेल्या 400 वर्षाचा जो आपण म्हणतो की त्यांचं चैत्र आहे किंवा आपल्यावर झालेला परिणाम हे विचार केला तर हा समास वाचताना आनंद होईलच. परंतु सगळ्या ग्रंथाबद्दल विचार केला तर या समासामधून सुद्धा त्यांना न्यायचं आहे तुम्हाला आत्मज्ञानाकडेच. म्हणून आत्मज्ञानाचा विचार करायचा झाला तर ते म्हणतात की ज्याची शुद्ध बुद्धी नाही आहे, ज्याची आत्मबुद्धी नाही आहे, तो काय करतो त्या माणसाला भ्रम होतो. भ्रम म्हणजे गोंधळ, तुम्ही हे करू का ते करू. महाराजाला कुठे असं झालं नाही. महाराज ठाम होते निश्चय असे. तुमचं असं होतं करू का नको, जाऊ का नको, बोलू का नको, सगळ्या बाबतीत बारीक सारीक गोष्टी आपल्याला बंद असतो, भ्रम असतो. समर्थ म्हणतात ज्याला आत्म्याचं अज्ञान आहे, ज्याला शरीर म्हणजे मी वाटतं त्याच्या बाबतीत असं होतं की त्याला काय करावं हे कळत नाही, भ्रम होतो. आणि ती एक सुरुवात असते भ्रमातून मोह, त्या मोहातून स्वाभाविकच आता म्हटलं तसं की द्वंद्व निर्माण होतं मनामध्ये आणि मग ती बुद्धी अस्थिर होतं. तर असं नाही झालं. ज्याला ईश्वराचं देणं आहे किंवा ईश्वर आपल्याकडे सगळं करून घेतो आहे असं ज्याला वाटतं आहे त्याला तो भ्रम वाटत नाही, त्याचा असा गोंधळ होत नाही, त्याचा ठाम निश्चय असतो आणि तो आपल्याकडून आपलं येणारं प्रत्येक आपल्यावर येणारं काम आहे ते कर्तव्य समजून करतो. या दोन्ही गोष्टी पण समर्थांना या समासातून आपल्यासाठी सांगायच्या की का होतं तर महाराजांचं गुणगान केलंच बरोबरच आहे, पण त्याबरोबर तुमच्या आमच्यासाठी काय तर आपल्याला असं गोंधळ पडायला लागतं कामा नये, आपला असा भ्रम होता कामा नये. आता महाराजांसारखे आपले प्रश्न नाहीतच. मला नेहमी वाटतं की अर्जुनासारखे आमचे प्रश्नच नाही. आम्हाला अर्जुनाने भगवंताला काय सांगितलं आहे मी वाचतो गीतेमध्ये, पण अर्जुना पुढे प्रश्न खूप मोठे होते. आमच्या पुढे कुठे मोठे प्रश्न आहेत. अर्जुनाला खरोखरच समोर गुरु आहेत, काका आहेत, आजोबा आहेत, भावंड आहेत, नातेवाईक आहेत, यांना मी कसं मारू प्रश्न होता. आम्हाला काही असे मोठे प्रश्न नाहीच आहेत, तरी देखील आम्ही गोंधळलेले असतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की आपली जी अशी शुद्ध बुद्धी आहे, आत्मबुद्धी आहे ती आपण अशी स्थिर ठेवली पाहिजे. आता ती स्थिर राहण्यासाठी समर्थ वारंवार आपल्याला सांगतात की आपण निस्वार्थीपणाने कर्म केलं तर आपली बुद्धी स्थिर होते. मला या सगळ्यातून काहीतरी मिळवायचं आहे कुठल्याही कर्मातून की मग गडबड झाली, तुझ्यातला स्वार्थ आला,
स्वार्थ आला की आपली आत्मबुद्धी काम करते. मग तिथे भ्रम आहे, गोंधळ आहे, कल्पना आहे, हे सगळं आलं. त्या निस्वार्थीपणानं आपण कर्म केलं तरच ते आपलं खऱ्या अर्थानं आत्मबुद्धीकडे नेणारं कर्म होतं. आणि हे तर आपल्याला वारंवार दिसतंच की जिथे स्वार्थ आहे तिथे सगळी गडबड आहे. तर स्वार्थ करू नये असं म्हणतात. आणि मग समर्थ आपल्याला असं हळूहळू केलं, भ्रम दूर झाला, गोंधळ दूर झाला, स्थिरता आली बुद्धीला, निस्वार्थीपणा आला किंवा झाली ना आपल्या आत्मज्ञानाकडेच प्रगती झाली. वेगळं काय आहे आत्मज्ञानात? वेगळं काहीच नाही आहे. तो भगवंत इथे आहे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि जसा इथे आहे तसा चराचर सगळीकडे आहे हे आपल्याला शिकायचं आहे. बाकी काही सगळ्या संतांच्या ग्रंथांचं खरं म्हणजे एवढं एकच शिकवणं आहे, बाकी काहीच नाही. ग्रंथ लिहिले एवढे मोठे 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 मोठे, पण काही एवढ्याची गरज नाही आहे. तसं पाहिलं तर एकच गोष्ट शिकवायची. काय शिकवायचं आहे तर प्रत्येकाचा हा जो देह चाललेला आहे, हा देह चालवणारा आतमध्ये कोणीतरी ईश्वर बसलेला आहे. आणि हा जसा देह चालवणारा ईश्वर आत बसलेला आहे तसं चराचरामध्ये सगळीकडे तो आहे. तो हे सगळं चालवतोय. मग प्रत्येक ठिकाणी माझ्या मनाविरुद्ध घडणारी जी गोष्ट आहे त्यावेळेला मी असं म्हटलं पाहिजे की अरे ईश्वरच घडवतोय हे, असं कसं झालं, असं आम्ही म्हणतो की असं झालंच कसं, ज्याला एवढं पण कसं कळलं नाही आणि त्याला पण ईश्वरच बुद्धी देतो असं काही म्हणायचं. त्यामुळे अशा प्रकारचा विचार मनात येणं, संभ्रम दूर होणं, भ्रम दूर होऊन जाणं आणि सर्व ठिकाणी ईश्वर दिसणं, याला शुद्ध बुद्धी, आत्मबुद्धी असं म्हणायचं. पुढे समर्थ आपल्याला सांगणार या वृत्तीला समाधी म्हणतात. समाधी वेगळं काही नाही आहे, आत्मज्ञान वेगळं काही नाही आहे. अशा प्रकारचा विचार असणं, असा मनात विचार आला की आपण बॅलन्सच राहणार ना, कुणाला दोषच देणार नाही. क्षणभर मनात विचार करून बघा, आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाशी आपलं पटलं नाही, पण आपण जर ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं तर आपण बॅलन्स राहतो की छानच आहे. त्याला पण वाईट म्हणायचं नाही, आपल्याला पण चांगलं म्हणायचं नाही की मीच काय तो चांगलं वागले आणि तो मात्र नेहमीच वाईट वागला असं मानायचंच नाही की आपलं लगेच सगळं असं छानपैकी हे सगळं आत्मज्ञान वगैरे असं करतं. त्या व्यवहारात कसाही प्रसंग आला तर शुद्ध बुद्धीचा माणूस कसा वागतो याचा विचार करायचा. आपोआपच त्या माणसाच्या मनामध्ये छान बदल होतात. नुसता बदल नाही तर माणसाची निष्ठा वाढते त्या माणसाची. ईश्वराबाची नाही, आपल्या कर्तव्याची, आपल्या कर्तृत्वाची पण निष्ठा वाढते की नाही मी करतो ते बरोबर करतो. असं बऱ्याचदा येतं बरं का, आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, त्याचे परिणाम काय होते याची एक शंका मनात असते. त्यावेळेला काय करायचं, त्याची आठवण करायची, त्याला नमस्कार करायचा आणि काम करायचं की असं वाटतं की नाही होईल आपल्याकडून बरोबर. असा आपल्याला एक फायदा होतो ना या प्रभागने. समर्थ सांगतायत की मोठमोठी कामं अशाच माणसाकडे होतात जो अशा पद्धतीने आचरण करतो, निस्वार्थ बुद्धीनं, निष्काम बुद्धीनं, निस्वार्थ बुद्धीनं जो काम करेल त्याला हे मिळतं. आणि राज कर्तेपणाचा अभिमान सगळा संपला तर त्यालाच देणे ईश्वराचे म्हटलंय. महाराजांनी सुद्धा आपल्या कर्तव्याकडे काहीच घेतलं, देणे ईश्वराचे. ही शुद्ध बुद्धी, ही आत्मबुद्धी, हा आत्मसाक्षात्कार असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. छान 22 ओव्यांचा समास आहे की फार मोठा नाही. आणि याच्यानंतर लगेच जनस्वभाव सांगितलं. समर्थांची एक खासियत आपल्या लक्षात येईल असेल की एखादी गोष्ट इतकी छान टॉपला जाऊन सांगतात आणि तिथे नेमकी गडबड काय आहे की असं सगळं आहे. मग आता पुढे असं सगळं जरी असलं तरी लोकांचा स्वभाव वेगळा असतो. तर जनस्वभाव निरूप आपल्याला याच्यामुळे ते सांगणार आहे की हे सगळं एखाद्याला पटवणं, एखाद्या समर्थांना एखादा शिवाजी घडवता येणं हे शक्य आहे. पण समाज कसा आहे त्या समाजाचा विचार पण करायला लागला. नेहमी आपण म्हणतो की समर्थांनी 1200 मठ स्थापन केले, पहिले 1200 मठामध्ये असणारी इतकी तरुण मंडळी त्यांच्याबरोबर होती. पण कल्याण एखाद्याच झाला, वेण्णास्वामी एखाद्याच झाल्या, सगळेच्या सगळे महंत काही या स्तराला गेले नाहीत काही. त्यामुळे हे असं घडतच असतं. याच्यासाठी लोकांना या मार्गाला लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात असं समर्थांना याच्यातून आपल्याला सांगायचं. तर छोटासा असणारा 22 ओव्यांचा हा समास पण महाराजांची आठवण करून देणारा आणि तुम्हा मला आवडला समर्थांचा आणि महाराजांचं प्रेम दाखवणारा असा हा समास आहे. अगदी अखेरच्या टप्प्याकडे, दासबोधाच्या अखेरच्या टप्प्याकडे त्यांनी घेतला. त्याचं कारण मग अशी मी सांगितलं की त्या कालावधीमध्ये ही घटना घडली अफजल खान वधाची आणि त्यामुळे त्यांनी त्या समासामध्ये भर घातली असं अभ्यास करणाऱ्या मंडळींचं मत आहे. तर ते बरोबर वाटतं आपल्याला. सुरुवातीच्या समासामध्ये
सावधपणाबद्दल म्हटलं आणि नंतरच्या ह्याच्यात देणेश्वराचं असं महाराजांचं कौतुक पण त्यांना उद्योगाचं मन झाल्यावर केलं. अशा या समस्येचा आज अभ्यास केला. तव स्मरण संततस्फुरणलार्यमाणो त्वय्येवकीर्तनध्वनिस्फुरणकरणी वडो स्वदेशहितरक्षणाविण तुझी कथा नावडो तुझ्या समर्यामुची करुणी देशकारी वडो. जय रघुवीर समर्थ. ओमच्या उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून देऊया. ओम दीर्घ श्वास भरून घेऊया. हे थांबलं नाही, कुठे थांबलं का नाही.